एक कामगार म्हणून देवाने तुम्हाला आणि मला आज या जगामध्ये निवडलं आहे। तर फर्स्ट काम तुम्ही आम्ही आज पाहणार आहोत। पहिलं काम काय आहे की मी देवाचा एक वकील आहे किंवा एक मध्यस्थी करणारा व्यक्ती आहे किंवा एक प्रतिनिधी किंवा न्यूज नेणारा, बातम्या नेणारा किंवा दुसऱ्या भाषेत जुने लोक पत्र पाठवायचे त्याला काय म्हणतात, पोस्टमॅन, ऐक नाही, पत्र पोहोच करणारा मी एक व्यक्ती आहे, ऐका नाही, किती चांगल्या उपमा दिला आहे, मी एक पोस्टमन आहे। आता बायबलच्या वचनात लिहिलं आहे की मी एक राजाचा राजदूत मी आहे। राजाच्या वतीने राजाचा निरोप घेऊन मी या जनतेपर्यंत, या लोकांपर्यंत पोहोचणारा व्यक्ती आहे। आज इंग्लिश मध्ये पाहिलं तर मी एक मीडिया आहे। मीडियाचा चांगला वापर करा। फोन दिला ना देवाने, तुम्ही चांगला वापर करा। चर्च मध्ये आल्यानंतर देवाचे गाणे ठेवा, चर्च मध्ये बाहेर गेल्यानंतर पिक्चरचे गाणे ठेवा, आहे का नाही? तर मीडियाचा चांगल्या प्रकारे उपयोग केला पाहिजे। तुम्ही आम्ही देवाच्या घरात आलं तर तेच, आणि बाहेर गेलं जरी हे मीडिया आहे। व्हॉट्सअप द्वारे, फेसबुकच्या द्वारे, इंस्टाच्या द्वारे जे काही तुम्हाला आणि मला सुविधा दिलेल्या आहेत, आज त्याचा पुरेपूर वापर करून घ्या की माझ्याद्वारे प्रभू येशूचं वचन व्हॉट्सअपच्या द्वारे, टेक्स्टच्या द्वारे, फेसबुकच्या द्वारे लोकांपर्यंत जाऊ द्या। हा, ज्यावेळेस तुम्ही आणि मी या गोष्टी कराल त्यावेळेस भाऊबंद तुम्हाला नक्की आडवे येणार। यस, भाऊबंद, पाहुणे त्यांचं कामच आहे, त्यांना म्हणून भाऊबंद म्हटलेलं आहे। बायबल भाऊबंदाविषयी पुष्कळ शिकवतो। आणि ते आडवे येणार, अरे आपण कुठले, तुम्ही खुशाल ते देवाचं वचन टाकतात त्याच्यावर, का बाबा तुला काय त्रास आहे का? माझा मोबाईल आहे, मी माझ्या कष्टातून मोबाईल घेतलेला आहे, आणि माझ्या मोबाईलवरती स्टेटस मी कोणतं ठेवायचं माझा अधिकार मला देवाने दिला आहे। मला काय ठेवायचं, बरोबर, मला काय नाही ठेवायचं प्रभूने मला अधिकार दिलेला आहे। आणि मी मोबाईल घेतला, प्रभूने मला कृपा दिली म्हणून त्या मोबाईल वरती प्रभूचं गाणं ठेवायचं का पिक्चरचं गाणं ठेवायचं किंवा अजून काय ठेवायचं हे मला माहित आहे। मग ज्यावेळेस तुम्हाला भाऊबंद असे विचारतील त्यावेळेस तुम्हाला मला उत्तर द्यायला पाहिजे। काही काही लोक मग भाऊबंदालाच घाबरतात, नाही नाही नाही, त्यांना दाबा जरा, तुम्ही देवदेव करता, तुम्ही प्रार्थना करताय तर गुपचूप प्रार्थना करा, आहे का नाही? काय करा, मीडियावरती येऊ नका, स्टेटस वरती येऊ नका, फेसबुक वरती येऊ नका, इकडे येऊ नका, तिकडे येऊ नका, गपचिप करा, लोकांमध्ये येऊ नका। अरे तुम्ही कोण आम्हाला सांगणारे लोकांमध्ये येऊ नका, फेसबुकला टाकू नका, इकडे टाकू नका, तिकडे टाकू नका? प्रभूची सेवा कार्य तुम्हाला जर मला करायचे असेल एक प्रतिनिधी म्हणून करा। अनेक लोक तुमचा आणि माझा स्टेटस आज पाहतात, एक जीवनाचं स्टेटस, एक तुम्हाला आणि मला दिलेल्या वस्तूचं स्टेटस। एक जगिक जीवनात आपण प्रभूच्या समोर आणि या जगातल्या लोकांसमोर एक साक्षीदार आहोत, आणि दुसरी गोष्ट आपल्याला जी साधन किंवा वस्तू दिलेली आहे ती वस्तू देखील आज चार लोक त्या वस्तूकडे पाहत आहेत, ते लोक देखील त्या वस्तूचे साक्षीदार आहे की या वस्तू देवाने त्याला दिलेली आहे। मग त्या गाडीवर नाव नाही टाकायचं का? मी टाकणार, देवाने मला दिलंय तर देवाचा गौरव मी तिथं ठेवणार। आमेन। त्याच्यात तुला काय त्रास आहे? पण लोक घाबरून जातात, भाऊबंद काही बोलायला लागले लगेच म्हणतात नाही जाऊ दे आता कॅन्सल करायचं। पण तुम्हाला एक सांगू का, तुम्ही आणि मी जेवढे स्टेटस ठेवतो ना देवाचं, कुठं ठेवा, आज उद्या 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस, 5 वेळेस, 10 वेळेस लोक नाव ठेवतील ते स्टेटस, पुन्हा 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 चेंज करत आपण जर चालून ठेवलं तर आज ना उद्या तुमच्या आणि माझ्या भाऊबंदाच्या मनात देवाचा पवित्र आत्मा कार्य करेल। मी एक अशी साक्षी ऐकलेली आहे, एक भाऊ एकेकाळी फार विश्वासणार
विश्वासणारा, पुष्कळ गोष्टी देवाच्या आत्म्याने त्याला दिल्या. येशू प्रभू की सगळं काय दिलं. कालांतराने तो देवापासून एवढा लांब गेला की विचारू नका. त्याला वीट यायला लागला देवाचा. काय यायला लागला? भीड. देवाचा तिरस्कार करायला लागला. आणि मग त्याच्या घरातला एक लांबचा व्यक्ती देवाचा स्टेटस नेहमी ठेवायचा, सदैव स्टेटस. हे स्टेटस पाहिलं का तो त्याला राग यायचा, तिरस्कार करायचा, नाव ठेवायचा. आणि मग तो तिला म्हणायचा हे काय केलं, त्याला म्हणायचं हे काय केलं, हे कशाला ठेवलं, ते कशाला ठेवलं, हे नव्हतं ठेवायला पाहिजे, तुला काही अक्कल आहे का, तुझं काय डोकं बिकं फिरलं काय, असं बोलायचं तो तिला. तो मुलगा ती मुलगी काही त्याला प्रत्युत्तर देत नाही, काहीच उत्तर देत नाही. ती पुन्हा पुन्हा तिचं जे काय आहे ते चालूच आहे, ठेवायचं काम. कालांतराने देवाच्या आत्म्याने तो ते स्टेटस पाहत गेला, पाहत गेला, पाहत गेला. आणि हळूहळू हळूहळू त्याचं मन बदलत गेलं. रोज तो स्टेटस पाहायचा, रोज ते स्टेटस पाहायचा. आणि त्याचं जीवन देवाच्या आत्म्याने त्याच्या जीवनाचा ताबा घेतला. आणि ते वचन वाचून वाचून त्याच्यातला जो सैतानी स्पिरिट आहे, सैतानी आत्मा आहे, तो निघून गेला. आणि तो त्या स्टेटसला आता म्हणतो आमेन, 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 आमेन. मंडळी म्हणा आमेन, म्हणा आमेन, म्हणा आमेन. तो भाऊ रिप्लाय देऊ लागला आता. आणि त्याला त्या देवाचं वचन ठेवलेलं आवडायला लागलं. आता त्याला पसंत पडायला लागलं देवाचं वचन. आणि तो रिप्लाय देऊ लागला त्या बहिणीला. आणि आता ते घरामध्ये आता पुन्हा त्यांनी प्रार्थना करायला, बायबल वाचायला, आराधना करायला परत त्यांनी चालू केली आहे. जर तुम्ही देवाचे प्रतिनिधी आहात, एक पत्रकार आहात, एक माध्यम म्हणून देवाने जर तुम्हाला मला जर उभं केलेलं आहे, तर लक्षात ठेवा चांगले म्हणणारे लोक फार कमी आहेत, पण वाईट मानणारे सगळे लोक तुमच्या आणि माझ्या अवतीभोवती आहेत. बरोबर आहे का नाही? चांगले किती म्हणतील तुम्हाला म्हणून म्हणून. येशू प्रभू की, येशू प्रभू की. जोराने म्हणा येशू प्रभू की. मी एक प्रतिनिधी आहे म्हणून माझ्या स्टेटस वरती मी नेहमी देवाचं वचन ठेवतो. देवाच्या पलीकडे माझ्या स्टेटस वरती तुम्हाला काहीच बघायला भेटणार नाही. जे काही असेल पवित्र शास्त्राला धरून असेल. आजपर्यंत मला अनेक कमेंट येतात, युट्यूबला कमेंट येतात, फेसबुकला कमेंट येतात. अनेक लोक मला नाव पण ठेवतात. हा कमेंट इंग्लिश आपला असा आहे. तर अनेक लोक मला नाव पण ठेवतात. मला म्हणतात तू पोट भरू आहे. अनेक नाव ठेवतात लोक मला. कुणी मला चांगलं म्हणत नाही. काही काही तुरळक लोक आहेत मला म्हणतात छान, तुम्हाला वाद्य नाही वाजवायला, हे नाही वाजवायला, तरी तुम्ही चांगले आवेशाने गाणे गातात. प्रभूच्या नावाला धन्यवाद, गॉड ब्लेस यू ब्रदर. मी त्यांना रिप्लाय देतो थँक्यू ब्रदर. आणि जे लोक असे बोलणारे असतात त्यांना पण मी रिप्लाय देतो. जे मला पोट भरू मला म्हणतात त्यांना मी म्हणतो कोणाचं पोट कापलंय मी ते सांगा, अगोदर त्याच्यातलं घबाड काढून आणलं मी खातो ते मला सांग. येशू प्रभू की. तर एक माध्यम म्हणून आमचं कर्तव्य आहे की आम्हाला जे काही साधन, जे काही वस्तू देवाने दिलेलं आहे त्याच्यावरती आम्ही प्रभूचं नाव कोरणं फार महत्वाचं आहे. जेणेकरून आम्ही जाताना, आम्ही येताना, आम्ही उठताना किंवा गाडीवरती जाताना किंवा बसताना लोक त्या गाडीकडे पाहतील आणि त्यांना तारणाऱ्याचं नाव ते वाचतील. तर आज ना उद्या त्या लोकांचं तारण निश्चित होणार आहे. म्हणाल सगळेजण आमेन, म्हणा सगळेजण आमेन. तारक तो, सामर्थ तो, येशू दे युगा युगा हे. बोला आणि गावात हो हो येशू दे. हा 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 हालेलुया. हो 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 होसाना हालेलुया.
हालेलुया 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 बोला हालेलुया हालेलुया. येशू मसीह की. तर आपली इच्छा पाहिजे. मी जर एक प्रतिनिधी म्हणून जर उभा आहे तर मी देवाचं राज्य वाढवणारा व्यक्ती आहे. मला देवाने अधिकार दिलाय आणि देव त्याचा प्रतिनिधी म्हणून एक अधिकारी म्हणून मला प्रत्येक ठिकाणी मध्यस्थी म्हणून उभा करत आहे आणि माझ्याद्वारे ख्रिस्त लोकांपर्यंत गेला पाहिजे. म्हणा सगळेजण आमेन. आज नाही गेला, उद्या नाही गेला तर एक दिवस तुम्हाला झाडा द्यावा लागेल. तुम्ही प्रभूला घेतलं आणि फक्त झाकून ठेवलं का? तुम्ही काय उत्तर देणार प्रभूला? म्हणून आज प्रभूची सेवा तुम्हाला आणि मला करायचं आहे, किंवा प्रार्थना करायची आहे, किंवा चर्चला यायचं आहे, किंवा बायबल वाचायचं आहे, कोणाला घाबरू नका, बिनधास्त करा. आज नाव ठेवणारे उद्या बदलण्यास तुमच्या आणि माझ्याद्वारे देव सक्षम आहे त्या लोकांना. आमेन. पुढे आपण जाऊया. तर फर्स्ट मुद्दा आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत. आज जर देवाने तुम्हाला आणि मला प्रतिनिधी म्हणून उभा केलेला आहे तर तुम्हाला आणि मला अधिकार देण्यात आलेला आहे आणि हा अधिकार आहे मत्तेचं शुभवर्तमान याचा अध्याय क्रमांक 28. बऱ्याचशा वेळेला हे वचन आपण ऐकलेलं आहे, तरी आपण थोडं त्याच्यावरती चिंतन आणि मनन करूया. 28 अध्याय वचन क्रमांक 18. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. ऐकलंय सगळ्यांनी? येशू ख्रिस्त आपल्या लोकांच्या जवळ आला आणि तो म्हटला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे. कोणाला देण्यात आला? मला, येशू ख्रिस्ताला देण्यात आला. आणि आता येशू ख्रिस्तावर जर तुम्ही आणि विश्वास ठेवत आहोत, तोच येशू ख्रिस्ताने अधिकार तुम्हाला आणि मला दिलेला आहे. येशू मसीह की. तर फर्स्ट मुद्दा आहे 18 ते 19 वचन तुम्ही आणि मी जरी पाहिले, या दोन वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं, सुवार्ता प्रचार करा. काय करा? म्हणा, सुवार्ता प्रचार करा. सुवार्ता म्हणजे काय? चांगली बातमी लोकांपर्यंत घेऊन जा. मीडियाचं काम काय असतं? नेहमी बघा, मीडियावाले काय करतात? हा बोला, आजची कॉफी कशी लागली तुम्हाला? आमच्या हॉटेलमध्ये तुम्ही जेवण करायला लागल्या, कसं लागलं बघा. आज काय म्हणतात? क्वांटिटी क्वालिटी. तसं आज परमेश्वर देखील तुम्हाला आणि मला काय सांगत आहे? तुमच्या आणि माझ्यामधून काय बाहेर पडली पाहिजे? मला सगळ्यात क्वालिटी. दुसऱ्या भाषेत, मराठी भाषेत त्याला काय म्हणतात? दर्जा. अजून काय म्हणतात सोप्या भाषेमध्ये? क्वालिटीला काय म्हणतात? टेस्ट, चव, स्वादिष्ट. बरोबर आहे ना? तर आम्ही काम केलं पाहिजे. आम्हाला जे काही देवाने दिलं आहे प्रभू येशूच्या नावामध्ये, ते लोकांपर्यंत टेस्ट घेऊन जायचं काम आमचं आहे ना? वडापाव घरी आणतो आम्ही, लय भारी वडापाव लागला म्हणून आम्ही काय केलं? घरी आणलं. तिथं पण खाल्लं आणि आम्ही बिर्याणी पण तिकडं खाल्ली, लय भारी वाटली म्हणून आम्ही घरी पण घेऊन आले. लय भारी चव आहे, खाऊन पहा. आणि आम्ही 4 लोकांना सांगतो तसं, अरे तिथं वडापाव लय भारी भेटतोय आहे ना? कधी गेला ना तिकडच वडापाव खायचो.